नशीबवान मालिकेच्या आजच्या भागाला सुरुवात करूया। तर आता आपण पाहतो की इकडे नागेश त्याचबरोबर रुद्रप्रताप आणि त्यांचे गुरुजी हे तिघजण बोलत असतात। गुरुजींना आता रुद्रप्रताप म्हणत असतो की गुरुजी, नेहमी तुम्ही फक्त येता आणि आबासाहेबांचं भविष्य सांगता, आमचं भविष्य काही कधी तुम्ही सांगत नाही। काय आमचं भविष्य विचारायचं असेल तर तुम्हाला काही वेगळी दक्षिणा वगैरे द्यावी लागणार आहे की काय आम्हाला? मग सांगणार का आमचं भविष्य? त्याबरोबर लगेचच आता गुरुजी म्हणतात, नाही हो, असं कशाला, उलट तुमचं भविष्य तर खूप उज्ज्वल आहे, कारण आत्तापर्यंत तुम्ही खूप पुण्य केलेली आहेत, पण तुमचं भविष्य उजळणार ते तुमच्या अर्धांगिनीमुळे, लक्ष्मीच्या पावलांनी ती तुमच्या आयुष्यात चालत येणार। त्याबरोबर लगेचच नागेश म्हणतो, पण त्याच्यासाठी आईवडिलांचे आशीर्वादसुद्धा असावे लागतील काय चिरंजीव, बरोबर ना? त्यावर लगेचच रुद्रप्रताप म्हणतो, हो हो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही बाबा। अहो, आजपर्यंत तुमच्या आशीर्वादाशिवाय आम्ही काही केलं आहे का? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुळजापुरात एवढा मान आहे, तुमच्या शब्दाला एवढी किंमत आहे, याच्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्यासाठी अजून दुसरी काही असू शकते का? बरं आबासाहेब, चला आम्ही आता निघतो, आमचं ना थोडं एक महत्त्वाचं काम आहे। ते आत्यानी सेतुपती काकांची औषधं आणायला सांगितली होती, म्हणून आम्ही घरी आलो होतो। त्याबरोबर लगेचच आता नागेश म्हणतो, ठीक आहे, तुम्ही एक काम करा, ती औषधं द्या आणि मग तुम्ही निघा, शेवटी काम महत्त्वाचं। मग लगेचच आता तो तिकडनं निघालेला असतो। आता प्रताप हा जेव्हा पुढे येतो दरवाजात, तेव्हा त्याला गुरुजींचे शब्द पुन्हा आठवतात, तुमचं आयुष्य तुमच्या पत्नीमुळे उजळणार। आणि मग त्याला लगेचच गिरिजाची आठवण येते आणि त्याला गिरिजाबरोबर घालवलेला अगदी प्रत्येक प्रसंग आठवत असतो। तर आता प्रताप तिकडनं गेल्याबरोबर लगेचच आता इकडे नागेश हा गुरुजींना म्हणत असतो, गुरुजी, फक्त आमचं भविष्य सांगायचं, दुसऱ्यांच्या भविष्यात जर लुडबुड केली तर याद राखा, आणखीन पाप वाढवायला आम्ही अजिबात काही कमी करणार नाही, समजलं ना? उगाच नको ते भरू नका आमच्या चिरंजीवांच्या डोक्यात। त्याबरोबर इथे आता प्रतापला त्याचा मित्र सांगत असतो की अरे हे बघ काय, आणि मग तो आता त्याच्या वहिनीचे काही प्रायव्हेट फोटो दाखवतो आणि म्हणत असतो की अरे हे फोटो मीच ब्लर केले। अरे हे सगळं कोणी केलं असं रुद्रप्रताप विचारतो। त्यावर तो सांगतो की शालू आणि त्या दोघीजणी एका साडी सेंटरमध्ये गेल्या होत्या, तिथे चेंजिंग रूममध्ये झाला हा प्रकार बहुधा। त्याबरोबर पुढे तो म्हणत असतो, अरे अननोन नंबरवरून हे फोटोज आलेत, काय करावं काय नाही काही सुचेनारे। त्याबरोबर रुद्रप्रताप म्हणतो, कोणतं साडी सेंटर आहे ते, चल मला तिकडे घेऊन आपण तिथे जाऊनच काय खरं काय खोटं ते बघूया। आणि मग आता रुद्रप्रताप व त्याचा मित्र हे दोघंही जण तिकडनं जायला निघालेले असतात। तर आता इथे गिरिजाला ते होल दिसलेलं असतं। त्याबरोबर आता लगेचच तिची मैत्रीण म्हणते, गिरिजा चल आपण जाऊ आणि आपल्या मॅनेजर साहेबांना सांगू, चल चल लवकर। त्यावर गिरिजा म्हणते, होय बरोबर बोलायलेस तू। मग आता त्या दोघीजणी मॅनेजरकडे तिकडनं चाललेल्या असताना अचानक आता गिरिजाला रुद्रप्रताप चालत येताना दिसतो। आता रुद्रप्रतापला बघून गिरिजा लपते। त्याबरोबर आता लगेचच गिरिजा तिथे लपल्याबरोबर तिची मैत्रीण म्हणते, काय गं तू का लपतेस, काय झालं? त्यावर गिरिजा म्हणते, हा बघ, तोच मुलगा आहे जो माझा पाठलाग करतोय। अगं याने माझा पाठलाग केला आणि ह्याचे ना चाराने पडलेत असं सुद्धा लोक म्हणतात, हा वेडा आहे। आणि मग गिरिजाला लगेचच आठवतं ते म्हणजे ज्यावेळेस आता ती हॉस्पिटलमध्ये गेली होती त्यावेळेसचा प्रसंग। त्याबरोबर इकडे गिरिजाची मैत्रीण म्हणते, अगं पण दिसायला तर हँडसम आहे। त्यावर गिरिजा तिला फटका मारते। तर ती म्हणते, अगं म्हणजे हँडसम आहे मग ही असली कामं करायची कशाला, असं म्हणत होते गं मी, बाकी काही नाही। त्याबरोबर आता इथे प्रताप येतो आणि सरळ काउंटरवरती विचारतो, चेंजिंग रूम कुठे? त्याबरोबर लगेचच त्याला चेंजिंग रूम सांगितली जाते। प्रताप चेंजिंग रूममध्ये आत जातो। तर आता ह्या दोघी म्हणतात, बघा बघा सरळ कसा चेंजिंग रूम विचारून आतमध्ये गेलाय ते, आता ना याला रंगे हातच पकडूया। मग काय, गिरिजा लगेचच पुढे सरसावते आणि पटकन चेंजिंग रूमचा दरवाजा बाहेरून लॉक करून घेते। त्याबरोबर आता लगेचच रुद्रप्रताप हा आतमधून ओरडायला लागतो, कोण आहे बाहेर? अरे उघडा, हॅलो एक्सक्यूज मी आहे आतमध्ये, हॅलो हॅलो, कोण आहे बाहेर, उघडा पहिला दरवाजा। त्याबरोबर गिरिजा म्हणत असते, तू आतमध्ये आहेस ना, म्हणूनच बाहेरून दरवाजा आम्ही बंद करून घेतलाय, तुला बाहेर येता यावं यासाठी नाही। तर इकडे आता सदाशिवचे आई वडील नागेशच्या घरी आलेले असतात आणि ते आता नागेशला म्हणत असतात की
गेली 2 दिवसांपासून यांचा मुलगा बेपत्ता आहे आणि हे सतत पोलीस स्टेशनला फेरे मारत आहेत. तर यांचा मुलगा तुमच्या इथे कामाला होता, मग तुम्हाला यांच्या मुलाबद्दल काही माहिती? त्याबरोबर लगेचच नागेशला आठवायला लागतं की त्यानेच कशा पद्धतीने सदाशिवला विष पाजून मारून टाकलेलं आहे ते. मग लगेच आता नागेश म्हणायला लागतो, अरे हे तर आमच्या सदाशिवचे आई बाबा. तात्या, आई, अहो तुम्ही असे उभे का? या ना, या बसा. त्याबरोबर लगेच आता ते दोघं म्हणतात, अहो नाही नको, ठीक आहोत आम्ही इथं. त्याबरोबर लगेचच आता इकडे म्हणायला लागतात नागेश, काय रे सदाशिवा, अरे कुठं गेलास असा अचानक निघून? अरे कुठं हुडकायचं बाबा आता आम्ही तुला? त्याबरोबर लगेच आता पुढं ते सदाशिवच्या आईवडिलांना म्हणतात, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आहोत ना तुमच्यासाठी. तुम्हाला काहीही लागलं तर तुम्ही आमच्याकडे या. तर इकडे आता इथे या माणसाला म्हणजेच रुद्रप्रतापला बंद करून ठेवलेलं असतं गिरिजाने आणि तिच्या मैत्रिणीने. इतक्यात तिथे त्याचा आवाज ऐकून मॅनेजर आलेला असतो. मॅनेजर म्हणत असतो, अगं तुम्ही दोघींनी काय केलं आहे? कोणाला आतमध्ये बंद केलं आहे? आणि तो माणूस कधीचा आतमधून ओरडतोय, सोडा बाहेर त्याला पहिलं. तर आता इथे रुद्रप्रताप हा आतमधून बाहेर बोलत असतो की तुम्ही बाहेर काढा, मला आता खूप झालं, इनफ इज इनफ, आता मी दरवाजा तोडून बाहेर येईन. त्याबरोबर आता त्यांचा मॅनेजर म्हणत असतो, अरे तो खरंच दरवाजा तोडेल वगैरे, काय चाललंय तुमचं? तुम्ही का कोंडलंय त्या माणसाला? खोला बरं पहिलं. आणि तो आता चाललेला असतो पुढे दार खोलायला. त्यावर गिरिजा म्हणते, अहो सर थांबा, कदाचित हा ना बायकांना चेंज करताना बघत असतो म्हणून मी याला कोंडून ठेवलंय, मला असा डाऊट आहे. त्याबरोबर लगेचच ते म्हणतात, अरे मग हे खूप गंभीर आहे. त्यावर गिरिजाची मैत्रीण म्हणते, म्हणून गिरिजाने पोलिसांना फोन केला आहे, पोलीस येतील आणि याला घेऊन जातील, तुम्ही चिलमध्ये राहा सर. त्याबरोबर आता लगेचच इकडे नागेश हा म्हणत असतो, साहेब हे बघा, अजिबात हाईघाई करू नका, आमच्या सदाशिवला तेवढं शोधून काढा आणि आई आणि तात्या तोपर्यंत तुम्ही कसलीच चिंता करू नका, अगदी कसलीही नाही. त्याबरोबर नागेश पियेला बोलवतो आणि म्हणतो, हे बघ, हे आपल्या सदाशिवचे आई वडील आहेत, यांच्या खातिरदारीत काहीसुद्धा कमी राहता कामा नये. यांना काय हवं नको ते आपण जातीने बघायचं, कारण आता सदाशिव नाही आहे इथे, तर आपली ही जबाबदारी आहे, समजलं? त्याबरोबर पुढे आता ते सगळे निघून गेल्यावर पोलिसांना सुद्धा तो सांगतो, तुम्ही साहेब तपास सुरू ठेवा. आणि आता लगेचच म्हणायला लागतो, ठेवा ठेवा तपास चालू ठेवा, पण तुमच्या हाताला काय बी लागणार नाही, कारण जो आपल्याला नडला आपण त्याला फोडला. त्यामुळे तुम्ही आता किती बी शोधा आणि काय बी शोधा, तुम्हासनी काही एक घावायचं नाही, समजलं ना? त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की पोलीस आता साडी सेंटरमध्ये पोहोचलेले असतात. त्याबरोबर आता इकडनं आतून प्रताप म्हणत असतो, मला बाहेर काढा, बाहेर काढा, बाहेर काढा. मग इन्स्पेक्टर येतात आणि त्याला बाहेर काढतात आणि म्हणत असतात की हो, तुम्हाला बाहेर काढायलाच आम्ही आलो आहे. काय रे, बायकांना कपडे चेंज करताना बघतोस का? लाज नाही वाटत तुला? त्याबरोबर प्रताप म्हणत असतो, अहो नाही हो साहेब, मी तर तेच बघायला आलो होतो की. त्याबरोबर लगेचच इन्स्पेक्टर हवालदारांना म्हणतात, बघितलंत का, लगेच याने कबुलीसुद्धा दिली. त्याबरोबर रुद्रप्रताप डोक्यावर हात मारतो आणि म्हणतो, अहो नाही हो साहेब, मी तसं नव्हतो म्हणत, ॲक्च्युली मी. इतक्यात त्याची नजर आता मैत्रिणीच्या मागे उभ्या असलेल्या गिरिजाकडे जाते. गिरिजा मोठ्या मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे रागारागात जरा बघतच असते. त्याबरोबर आता तो गिरिजाला म्हणत असतो, अहो तुम्ही पुन्हा इथे? त्याबरोबर आता तो तिला विचारत असतो, तुम्ही इथे काम करता का? गिरिजा म्हणते, मागो. आणि मग ती आता स्वतः येऊन त्याच्या पुढ्यात उभी राहते आणि त्याच्याकडे रागाने बघत असते. त्यावर तो म्हणतो, अहो तुम्ही नेहमी माझ्याशी रागाने बोलत असता, कधीतरी जरा प्रेमाने बोला, जरा हसून बोला. त्यावर गिरिजा लगेचच त्याला प्रेमाने हसून म्हणते, अहो हात पुढे करा. त्याबरोबर रुद्रप्रताप हात पुढे करतो. तर गिरिजा म्हणते, बघितलंत का साहेब, अहो हा असा वेडा आहे. त्याबरोबर आता पोलीस म्हणतात, काय? त्यावर गिरिजा म्हणते, अहो होय, घेऊन जावं तुम्ही याला. त्याबरोबर लगेचच पोलीस हे रुद्रप्रतापला घेऊन तिकडनं बाहेर येतात. आता त्याचा मित्र मध्ये पडण्याचा प्रयत्न करतो, पण पोलीस त्याचं काही ऐकून घेत नाही. मग तो लगेचच रुद्रच्या आत्याला कॉल करतो आणि सांगतो, ताईसाहेब, अहो आपल्या रुद्रप्रतापला पोलीस स्टेशनला नेलं आहे. तर आता इथे रुद्र हा पोलिसांना त्या म्हणत असतो की, अहो हे बघा साहेब, तुम्ही एकदा माझं ऐकून घ्या, कदाचित मी कोण आहे ते तुम्हाला माहीत नाही आहे. त्यावर ते म्हणत असतात की मला तुझ्याकडून काहीही ऐकायचं नाही आहे, म्हणजे नाही आहे, मुलींना कपडे चेंज करताना बघतोस, लाज वाटत नाही का रे तुला?
आता तुझं काही एक ऐकून घेतलं जाणार नाही आहे, गुपचूपपणे जरा उभा राहा आणि मला फक्त तुझं नाव सांग. त्यावर तो म्हणतो, माझं नाव रुद्रप्रताप. त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर म्हणतात, नाव तर एवढं चांगलं आहे आणि कामही असली करतोस का. इतक्यात तिथे सिनियर इन्स्पेक्टर आलेले असतात आणि ते रुद्रप्रतापला बघून म्हणतात, अहो साहेब तुम्ही इथे, अहो या ना या साहेब, प्लीज बसा. आणि मग तो स्वतःहून लगेचच रुद्रप्रतापला खुर्ची देतो आणि ज्युनियर इन्स्पेक्टरना म्हणत असतो, इन्स्पेक्टर अहो हे कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का. थोर समाजसेवक, तुळजापूरमधली सगळ्यात प्रतिष्ठित व्यक्ती नागेशराव घोरपडे यांचे सुपुत्र रुद्रप्रताप घोरपडे, आणि तुम्ही यांना इथे घेऊन आलाय. माफी मागा त्यांची, सॉरी म्हणा. त्याबरोबर लगेचच आता रुद्रप्रतापकडे ते आलेले असतात इन्स्पेक्टर साहेब आणि म्हणत असतात की माफ करा, मी नवीन आहे हो इथे. त्यावर रुद्रप्रताप म्हणतो की नाही नाही साहेब, अहो काही हरकत नाही, उलट तुम्ही तुमचं काम करत होतात त्यामुळे तुम्हाला सॉरीसुद्धा म्हणायची गरज नाही आहे, ठीक आहे, सोडून दिलं. त्याबरोबर लगेचच आता इथे आत्या म्हणत असते की तू सोडून दिलंस पण मी कोणालाही सोडून देणार नाही आहे. त्याबरोबर आता लगेचच आत्याला रुद्रप्रताप म्हणतो, आत्या तू इथे. तर इन्स्पेक्टर साहेब तिकडे जातात आणि म्हणत असतात, अहो ताईसाहेब तुम्ही इथे, अहो चिडू नका, या इथे या, बसा पाहिजे तर तुम्ही, म्हणजे शांत वाटेल, बसा बसा. त्यावर लगेच ती म्हणत असते की माझ्या भाच्याला तुम्ही आणलं तिथे. त्याबरोबर रुद्रप्रताप म्हणतो, अगं आत्या जाऊ देत. तर दुसरीकडे आता इकडे गिरिजा आणि तिची मैत्रीण म्हणजेच विशाखा ह्या दोघीजणी घरी जायला निघालेल्या असतात. विशाखा म्हणत असते, खरंच काय मस्त तू त्या माणसाला अद्दल घडवलीस ग, थेट त्यांना पोलिसांच्या ताब्यातच देऊन टाकलं. असंच करायचं, तू जे केलंस ना ते एक नंबर काम केलंस बघ गिरिजा. अगं आज दुकानात सगळे केवढं कौतुक करत होते तुझं, पण गिरिजा अब यहाँ से हमारे रास्ते अलग हो जाएंगे. मी तिकडच्या बाजूला, तू इकडच्या बाजूला, ये रास्ता मैं कैसे काटूंगी गिरिजा. त्याबरोबर गिरिजा म्हणत असते, किती नौटंकी आहेस ग तू, किती नाटकं सुचतात तुला. त्याबरोबर आता तिची मैत्रीण तिला म्हणत असते की अगं तसं नाही गं, मी गंमत केली थोडीशी. आणि मग ती आणखीन गिरिजेची मस्ती मजा करत असते. त्याबरोबर गिरिजा तिला म्हणते, बरं चल आता जा. त्याबरोबर ती म्हणते, नाही थांब, हे बघ तू त्या माणसाला आज पोलिसांच्या ताब्यात दिलं इथपर्यंत ठीक आहे, पण तो माणूस जर उद्या सुटून आला आणि फिल्मी स्टाईलमध्ये त्याने तुझा बदला घ्यायचा ठरवला, मग काय करणार गा आपण. त्यावर गिरिजा म्हणत असते, मग मी काय घाबरते का काय त्याला, अगं त्याने चूक केली, मी का घाबरू. त्यावर तिची मैत्रीण म्हणते, हां मग ठीक आहे, आणि मग ती तिकडनं जाते. त्याबरोबर आता इकडे लगेचच आत्याला रुद्रप्रताप सांगतो, हे बघ आत्या प्लीज, त्यांनी त्यांचं काम केलं आहे, फक्त तू उगाच चिडू नकोस, चल आपण निघूया. त्याबरोबर आत्या म्हणते, रुद्रप्रताप तू पुढे हो, मी येते. अरे तू पुढे जा ना. त्यावर रुद्र म्हणत असतो, आत्या अगं आत्या. त्यावर आत्या त्याचं काही ऐकून घेत नाही, ती त्याला तिकडनं पाठवून देते आणि इन्स्पेक्टर साहेबांना विचारते, कंप्लेंट कोणी केली होती माझ्या भाच्याविरोधात, त्याला तुम्ही इकडे घेऊनच कसे काय आलात, काय विचारलं मी. त्यावर लगेचच आता ते इन्स्पेक्टर म्हणायला लावतात की मॅडम अहो चूक खरं तर आमची नव्हती, त्या मुलीची होती. आता त्यांनी असं म्हटल्यावर आत्या विचारते, म्हणजे मुलीची चूक. तर दुसरीकडे आता गिरिजा ही घरी जात असताना गिरिजाच्या समोर ती 2 बाईक आलेल्या असतात. गिरिजा त्या बाईक तिच्या जवळ आल्याबरोबर पळत पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते. आता ती पळत असताना अचानक समोरून सुद्धा एक बाईक येते. गिरिजा आता तिथेच थांबते. गिरिजा घाबरलेली असते. तर समोरच्या बाईकवरचा मुलगा स्वतःच्या चेहऱ्यावरचं हेल्मेट काढतो. तर गिरिजा आता त्याला बघते आणि तोपर्यंत त्या ठिकाणी आता लगेचच दुसरी मुलंसुद्धा आलेली असतात. तर लगेच आता गिरिजा त्याला म्हणायला लागते, हे बघ दुष्यंत, माझा रस्ता सोड, उगाचच्या उगाच माझा रस्ता अडवू नकोस, चल बाजूला, मला जाऊ दे माझ्या वाटेने. त्यावर तो म्हणत असतो, तुझ्या वाटेने असं कसं, पोरानो गाड्यांच्या किल्ल्या जपून ठेवा काय, नाही हिची जुनी खोड आहे, गाडीच्या चाव्या काढून पाण्यात टाकून द्यायची. गिरिजा अगं त्या दिवशी तू मला माझं काम करू दिलं नाहीस, मग आता मी बदला घेणार नाही वे, सुखी सोडीन तुला, म्हणून आज अख्खीची अख्खी गँग घेऊन आलोय. तर दुसरीकडे आत्या ही त्या साडी सेंटरवर पोहोचलेली असते. तर आता साडी सेंटरचा मालक म्हणतो, आज मॅडम आम्ही लवकर दुकान बंद करतोय ॲक्च्युली. त्याबरोबर लगेच ती म्हणते, का लवकर दुकान बंद करताय. त्यावर तो म्हणतो, दुकानात घडलेला प्रकार. त्यावर आत्या म्हणते, तुळजापूरमध्ये साधी टाचणी जरी पडली ना तरी त्याची बातमीसुद्धा आमच्यापर्यंत येते. तुमच्या साडी सेंटरमध्ये गिरिजा लोखंडे नावाची मुलगी कोणी काम करते का. त्यावर ते म्हणतात, 1 मिनटं. मॅनेजरला विचारलं जातं तर मॅनेजर होकार देतो, पण गिरिजा लवकर घरी गेल्याचं कळतं. मग आत्याबाई गिरिजाचा पत्ता आणि फोन नंबर दुकानातून घेतात.
त्याबरोबर आता इथे गिरिजा ही पळण्याचा प्रयत्न करत असते, पण मागून आता गुंड तिचा पाठलाग करायला लागतात. गिरिजा एकाला एक सणकरून मुस्काटात मारते, तो खाली तिकडे पडतो. त्याबरोबर आता गिरिजा पुढे पळत जाते, मागून रुद्रप्रताप येतो आणि त्याला मारतो. गिरिजा विचार करते, अरे मी याला एवढ्या जोरात मारलं की याला एवढं लागलं. त्यानंतर गिरिजा पुढे पळत जायला लागते, तर पुन्हा समोरून एक मुलगा येतो आणि तो सुद्धा आता गिरिजाला त्रास देण्याचा प्रयत्न करतो. गिरिजा तिथे असलेला एक कपड्यांचा टप उचलते आणि त्याच्या डोक्यात घालते. त्याबरोबर आता ती तिकडे पुढे निघून जाते, तर मागून पुन्हा रुद्रप्रताप येतो आणि त्याच्याशी सुद्धा 2 हात करतो. तिसरा मुलगा येतो आणि तो आता गिरिजाला ओढणी पकडून त्रास देणार असतो. तो तिची ओढणी खेचत असतो. गिरिजा डोळे बंद करते आणि आता तिचे दोन्ही हात पुढे घेते त्याला मारण्याकरता. तोपर्यंत रुद्रप्रताप येऊन त्याला मस्त मारून कुटून जातो. गिरिजा मात्र हवेत हात हलवत राहते. तिला वाटत असतं की फायटिंग तीच करते. मग रुद्रप्रताप हसत हसत तिची ओढणी तिच्या खांद्यावरती देतो. त्यानंतर आता त्या दुष्यंतच्या माणसाने गिरिजाला पकडलेलं असतं. गिरिजा म्हणत असते, तुला माझ्या ताकदीचा अंदाज नाही आहे हा. त्याबरोबर आता तो म्हणत असतो, हो का, मग दाखव तरी तुझी ताकद आम्हाला. आता गिरिजाला हे माहीतच नसतं की रुद्रप्रताप प्रत्येक वेळेस येतो आणि तिच्यावरतीने फायटिंग करतो ते. तर आता इथे रुद्र त्या ठिकाणी पोहोचलेला असतो आणि तिथे आल्याच्या नंतर आता तो त्या गुंडांची कर 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 कुटाई करतो, धर 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 धुलाई. आणि गुंड आता खूप मार खाल्ल्याच्या नंतर पळून गेलेले असतात तिकडनं. तर त्यानंतर आता गिरिजा आणि रुद्र हे दोघंजण एका ठिकाणी भेटतात आणि मग गिरिजा हे आता रुद्रला म्हणते, थँक्स प्रभास. त्याबरोबर रुद्र म्हणतो, प्रभास? त्यावर लगेचच ती म्हणते, हो प्रभास सेतुपती. त्याबरोबर आता रुद्र मनातच म्हणतो की ठीक आहे, जर ह्या गैरसमजातून आपली मैत्री होणार असेल तर मला काहीच हरकत नाही, ते सुद्धा आवडेल मला. मग आता रुद्रसुद्धा खूप खुश असतो, कारण त्याला गिरिजाबरोबर मैत्री करायची असते आणि फायनली आत्ता कुठे जाऊन त्याची गिरिजाबरोबर मैत्री ही झालेली असते. त्याबरोबर आता त्या ठिकाणी एक जोगत्या आलेला असतो आणि आता तो जोगत्या गिरिजा आणि प्रभास या दोघांना असा आनंदाने एकत्र एकमेकाच्या हातामध्ये हात पकडलेलं बघतो आणि म्हणत असतो, अरे देवी आईनेच रचला आहे तुमच्या भविष्याचा डाव, असं म्हणत असतो. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.